शुभ नवव्या. आय हाय क्यूट. पार्ट 14. रायटर, एडिटर अँड बॉईज शुभ वासेकर. पार्ट 13 मध्ये बघितलं होतं आपण. शुभ मस्त जेवण करून बसलेला असतो घरीच, तर काही वेळाने केवांश येतो आणि मग तसंच नव्याचा कॉल येतो. तर शुभ बोलत असतो की भेटायचं का वगैरे. तर नव्या मस्त रिषिताला विचारायचं बोलते. सो त्यावर दोघांची चर्चा चालू असते. सो आता पुढे बघू. तर यावर शुभ बोलतो की असंच बसू किंवा गाडीनेच फिरू, त्यात काय. आणि हे दोघेही सोबत असतील म्हणजे फिरत बोलणं होणार नाही. सो बसून मस्त गप्पा मारू असंच. तर नव्या हो बोलून ऋषिताला कॉल करते आणि मग ऋषिता बोलते की यार नव्या, घरी मी एकटीच आहे ग. झोपायला ये ना इकडेच. असं पण मम्मा पप्पा उद्या किंवा परवा येतील ग. तर नव्या नाही बोलते आधी. आणि मग ऋषिता बोलते की शुभला पण बोलावून घे, लाईक मस्त रात्रभर गप्पा मारू आणि खूप एन्जॉय करू. तर नव्या वेट बोलून शुभला कॉल करते. नव्या सांगते सर्व शुभला. तर शुभ विचार करतो आणि हो ठीक आहे बोलतो आणि मग घरी सांगतो की केवांशकडे जात आहे मी झोपायला. तर घरचे हो बोलतात आणि मग शुभ केवांश दोघेही निघतात. तर तसंच नव्या पण खाली जाते आणि आपल्या घरी विचारते. तर नव्याचा कझिन ब्रदर बोलतो की चल मी सोडून देतो. तर नव्या बोलते की मी माझ्याच गाडीने जात आहे, सो डोंट वरी. आणि मग नव्या पण निघते तसंच आणि मग एका ठिकाणी हे तिघेही भेटतात. आणि मग शुभ येतो नव्याच्या गाडीवर आणि केवांश सिंगल असतो त्याच्या गाडीने. आय हाय. शुभ बोलतो, बापरे किती गरम आहेस ग नव्वू तू. मस्त वाटत आहे असं हक करून बसायला मागून. थोडा रोमांस करू का बेबी, लाईक गरम करायला स्वतःला. बिकॉज जास्तच कोल्ड फील होत आहे ना. सो नव्या बोलते शुभ प्लीज हा नॉर्मल नीट बस. केवांश मागेच आहे आणि असं बघितलं तर बरं नाही दिसत. मला नाही आवडत असं, सो प्लीज तू नॉर्मल बस, पटकन मागे हो. शुभ लगेच नॉर्मल होतो आणि मग ऋषिताचा कॉल येतो. तर नव्याचा फोन शुभ रिसीव करतो आणि बोलतो. तर ऋषिता बोलते की नव्याला सांग गाडी आत पार्क करायला. तसं मी गेट ओपन केलेलं आहे. तर शुभ ठीक आहे बोलून कॉल कट करतो. आणि मग तसं नव्याला सांगतो. दिन तिघेही पोहोचतात ऋषिताच्या घरी. आणि मग गाडी पार्क करायला नव्या सांगते शुभला. तर शुभ पार्क करतो आणि आत येतो नव्यासोबत आणि केवांश पण असतो. आणि मग सगळे आत जातात, बसतात हॉलमध्ये. तर केवांश सिंगल सोफ्यावर बसतो आणि शुभ नव्या एका सोफ्यावर बसतात आणि ऋषिता पण सिंगल सोफ्यावर बसते. आय हाय. शुभ बोलतो, काय मग ऋषिता, काय बनवले जेवायला? खूप भूक लागली आहे ग मला. आणि आय होप तू छान टेस्टी जेवण बनवले असणार ना. ऋषिता शॉक्ड होऊन नव्याला बघायला लागते. तर नव्या बोलते की अगं आम्ही सगळे जेवण करून आलं, असं तुझी तो मस्करी करत आहे. लगेच इतकी सिरियस होऊन बघू नको. तर शुभ केवांश खूप हसतात. आणि केवांश बोलतो की माझं व्हायचं आहे जेवण. तर ऋषिता बोलते की हा मग तुला बनवता येत असेल तर तूच बनव आणि तूच खा. तर शुभ बोलतो की ऋषिता, आता असं वागणार तू? पाहुणे येतात तर त्यांना बनवायला सांगायचं नसतं ग. नव्या बोलते हा मग तुम्हाला काही ती जेवायला बोलवली का इथे? गप्पा मारायला बोलवली आहे ना, मग खाऊन पिऊन आल्यानंतर खायचं का विचारताय तिला? शुभ बोलतो केवांश बघितलं का, वेस्टेज असतील तर अशा असायला पाहिजे. हे नाहीतर ती असं फटाफट बोलून मोकळे होत आहेत. हा सिरियसली. ऋषिता बोलते हो मग आहेच इतकी परफेक्ट फ्रेंडशिप आमची. आणि बाय द वे तुमचं कुठपर्यंत आलं आता शुभ नव्या? शुभ बोलतो बापरे तुला कळलंच नाही अजून आमचं कुठपर्यंत आलं ते. अले अले असं कसं होणार. अगं आमचं लग्नापर्यंत आलं ना. नेक्स्ट वीक मध्ये आता एंगेजमेंट आहे. ऋषिता बोलतो शटा बॅल शुभ किती उडवतो ना तू. नव्या बघ ना तू पण असंच बघत असेल फक्त. हा. शुभ बोलतो ती बायको होणार आहे आता माझी, मग हसणारच ना. तुझी बेस्टी नंतर आधी माझी वाईफी असणार आहे ती आता. नव्या बोलते नाही हा शुभ, आधी बेस्टी आहे मी तिची, देन तुझी वाईफी. आणि बाय द वे तुझ्याशी बोल बोल म्हणून आणि सतत तुझ्याबद्दल माझ्याजवळ बोलण्यापर्यंत सर्व हिचंच प्लान होतं. माझ्या फ्रेंड्सना स्वतःचं काही घेणं देणं नव्हतं तुला बघितल्यापासून. फक्त नव्या आणि याला मीन्स तुला कसं एकत्र घेऊन यायचं हे चालू असायचं. अय्यो, व्हेरी बिग प्लॅनिंग. ऋषिता बोलते आणि तू यावरून किती चिडचिड करायची तेही सांग ना. अरे शुभ, हे ना कितीतरी वेळेस कॉलेजच्या बाहेर यायला सुद्धा विचारायची की तो आला म्हणून तर नाही ना बोलवत आहे मला असं. तर आम्ही पण कधी कधी ओरडून बोलत होतो की तुला पण तोच दिसतो का आता.
जिथे कुठे देन ती यायची. पण याच दरम्यान तू केव्हांश सोबत भरपूर वेळ आला आणि मग ती तसंच रिटर्न जायला निघायची. तर आम्ही थांबवलं एक दिवस. तर त्यात तू चांगलं काही नाही केला, पण भांडण करून परत आमचा प्लॅन खराब केला. तर शुभ बोलतो, "मला काय माहिती की ही मला बघत आहे आणि तुमचा असा काहीतरी प्लॅन आहे. पण हिला बघितलं तेव्हा विचार केला होता मी." हां. नव्या बोलते, "विचार नव्हता केला, चॅलेंज केला होता. हो ना केवांश?" तर केवांश बोलतो, "सॉरी, आय एम आउट ऑफ धिस कन्व्हर्सेशन." शुभ बोलतो, "अबे फट्टू, खोटं बोल ना. नाही असं काही नव्हतं म्हणून." हे ऐकताच नव्या लगेच शुभचे हेअर्स पकडून खाली करते डोकं आणि पाठीवर मारते. तर शुभ बोलतो, की "तुला काय थोडं पण काही वाटत नाही का गं? यांच्यासमोर मला मारत आहे तर?" नव्या बोलते, "मग त्याला कशाला खोटं बोलायला शिकवतो? तो बिचारा शांत बसला ना, तूच खोटारडा आहे म्हणून. मग त्याला का खोटं बोलायला सांगतो तू?" शुभ बोलतो, "अगं तो सर्वात जास्त नालायक आहे. हा बिचारा वगैरे काही नाही आहे. तू का उगाच त्याचा शांत चेहरा बघून बिचारा बोलत आहे? केव्हांश बोल नाही तर मार खाशील." केव्हांश बोलतो, "बघ ना, हा मला असंच धमक्या देतो आणि काहीही बोलायला सांगतो." अय्यो! काही खरं नाही आता. शुभ बोलतो, "वा कसम काय आहे ग हा? तू थांब बेटा. बाहेर भेटशील किंवा तुझ्या गर्लफ्रेंड समोर काही बोलायला चान्स भेटू दे, मग तुला बघतो." रिषिता बोलते, "ए बाय द वे, तुम्ही सगळे बसा. मी सर्वांसाठी मस्त कॉफी करून घेऊन येते. हां, वेट." नव्या बोलते, "बाय द वे केव्हांश, तुमचं रिलेशन केव्हापासून चालू आहे? आय मीन ती ज्युनियर आहे माझी, तर ओल्ड कॉलेजमध्ये सोबत होते का तुम्ही? बाय द वे ती खूप टॅलेंटेड आहे हां. कोणत्याही फंक्शनमध्ये आधी पुढे तीच दिसते मला." "हं, हुशार आहे म्हणजे ती." केव्हांश बोलतो, "हो, आमचं आधीपासूनच रिलेशन आहे आणि आता ती जास्त पार्टिसिपेट नाही करत, कारण तिला मागे सीनियर मुलांनी त्रास दिला होता. तर मला जसं कळलं, तसंच त्या मुलाला घरून उचलून मार मारला होता मग. ती खूप रडली माझ्या या अग्रेसिव्ह नेचरमुळे. सो मग ती तेव्हापासून खूप विचार करूनच कुठेतरी कुठेही पार्टिसिपेट करते." नव्या बोलते, "पण हे तुमच्या दोघांनाही सांगते मी, की हे इतकं अग्रेसिव्ह वेमध्ये रिॲक्ट होणं खरंच खूप चुकीचं आहे. नका करत जाऊ असं काहीतरी. अँगर कंट्रोल करणं आणि शांतपणे रिॲक्ट होणं मीन्स समजदार मुलांची कामं आहेत ही, जी तुम्हाला कधीच जमणार नाही हं." करेक्ट. शुभ बोलतो, "जमणार गं सर्व." सो तू असं टॉन्ट नको देऊ आणि "रिषिता, कुठे गेली तू? कॉफी करायला गेली की कॉफी कशी करायची हे बघत बसली?" रिषिता किचनमधून सर्वांसाठी कॉफी घेऊन येत बोलते, की हॅलो, मला किती चांगली कॉफी करता येते ना, हे तू नव्याला विचार. तिला खूप आवडते मी केलेली कॉफी." शुभ बोलतो, "सो सॉरी ऋषिताजी, उगाच डाऊट घेतला मी. आणि बाय द वे, तुझा काय नाही का नाही का कोणी बॉयफ्रेंड? आय मीन आधी वगैरे होता का? की आधीपासूनच नाहीये?" हं? ऋषिता बोलते, "आधीपासूनच नाहीये. मला माझ्या टाईपचा बॉयफ्रेंड मिळालाच नाही अजून. सो म्हणून मी सिंगल लाईफ एन्जॉय करत आहे. आणि मला तरी असं वाटतं की माझ्या टाईपचा बॉयफ्रेंड मला मिळणारच नाही." शुभ बोलतो, "का बरं असं वाटतं तुला? आय मीन अशी कुठली अपेक्षा आहे तुझी?" ऋषिता बोलते, "अरे मला असं वाटतं की माझा बॉयफ्रेंड असावा, पण तो असा जास्त फ्रँक नसावा विथ अदर्स. आणि गर्ल्समध्ये जास्त क्लोज कोणी फ्रेंड्स नको त्याच्या, आणि ग्रुपमध्ये असेल तेवढं ठीक आहे, पण असं बेस्टीसारखी क्लोज नको कोणी, आणि ड्रिंक स्मोक पासून लांब असायला हवा तो नेहमी." अरे बापले! शुभ बोलतो, "मला पूर्ण मॅच होत आहेत, सो मला बनवून घे. नव्यावर माझं असं पण प्रेम नाहीये सो." हे ऐकताच नव्या कॉफी पिता शुभला बघायला लागते आणि लगेच बोलते, की "हो ना, प्रेम कसं असेल? चॅलेंज म्हणून जवळ आला होता ना माझ्या." तर हे ऐकताच शुभ खाली मान घालून शांतच असतो आणि मग ऋषिता टॉपिक चेंज करायचं म्हणून लगेच दुसरं काहीतरी बोलायला लागते. तर नव्या तसंच रागात फेस घेऊन बसलेली असते आणि शुभ पण तसंच सायलेंट फेस घेऊन बसलेला असतो आणि दोघेही एकमेकांना बघतही नसतात. लाईक बापरे! काय होणार आता ना? केव्हांश बोलतो शुभला, की "अरे चल शुभ, एखादा गेम खेळू आपण. आय मीन सजेस्ट कर तू छान इंटरेस्टिंग असा कुठला तरी गेम." तर नव्या बोलते, की "ट्रुथ अँड डेअर खेळू." तर ऋषिता बोलते, की "ओन्ली ट्रुथ हां, म्हणजे एकमेकांबद्दल आपल्याला माहिती होईल जास्तीत जास्त गोष्टी. तर चला स्टार्ट करूया." नव्या विचारते सर्वात आधी शुभला, की "कधी कुठली मुलगी तुला प्रपोज केली का? आणि ती आत्ता पण तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे का?" ओह माय गॉड! तर यावर शुभ हो बोलतो आणि सांगतो, की "कॉलेजमध्ये आहे ती, सो होतं कधी-कधी बोलणं."
तर नव्याचा फेस उतरूनच जातो आणि मग नेक्स्ट क्वेश्चन शुभ विचारतो नव्याला हाच सेम क्वेश्चन. तर नव्या आन्सर करते की भरपूर मुलांनी प्रपोज केलेला आहे आणि मी सरळ तोंडावर नाही बोलली आहे. आणि त्यानंतर त्या मुलाशी कमीत कमी बोलते. लाइक समोरून मुलाला आला तर जस्ट हो, नाही असा आन्सर देऊन निघून जाते. शुभ बोलतो, "का बरं असं वागते? इतकं वाईट रिएक्ट का करते? जस्ट बिकॉज प्रेम होतं असेल तर केलं प्रपोज. मग काय झालं?" हां. तर नव्या बोलते, "कोणीही माझ्याशी कितीही प्रामाणिकपणे बोलायला आले असेल, तरी त्यांनी प्रपोज केलं होतं. म्हणजे त्यांच्या मनात प्रेम आहेच आणि माझ्याशी सतत बोलून त्यांचं प्रेम वाढवू देऊ शकत नाही मी. कारण त्रास समोरच्याला होईल. बाकी मला काही घेणं-देणं नसेल आणि कोणाला तरी विनाकारण त्रास व्हावा असं मला नाही वाटत." शुभ बोलतो, "ठीक आहे. आता केव्हांश तू सांग, तुझ्या गर्लफ्रेंडला खोटं बोलून कधी कुठल्या पार्टीमध्ये वगैरे गेला आहे का? आय मीन अशा ठिकाणी जिथे मुली पण असतात." अच्छा. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. तर पार्ट 15 मध्ये बघू ह्यावर केव्हांश काय आन्सर देतो आणि त्यावर कोण काय बोलतात आणि कसे रिॲक्ट करतात आणि पुन्हा कोणाचे किती काय सिक्रेट्स ओपन होतात या गेममुळे तेही बघू. सो रायटर अँड एडिटर शुभ वासेकर अँड हां, व्हॉइस पण शुभचाच आहे. ओके.